की राष्ट्रवादीची सुद्धा असंच फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे, या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं? असं की याच्या आधीच आम्ही सांगत होतो की हा ट्रेंड कसा आहे की असं स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे. पण आपण हे बघितलं निकाल 2 दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्पीकर जातात याचा अर्थ काय? उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीशात जर त्याच्या आधी 2 दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जात असेल, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती, माझ्या मतदारसंघाची कामं करायला जास्तच आठवण राहील का? गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते याच्यातून हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं. याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्याही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही. हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते. तुमची मानसिकता आहे का म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्येही हेच होईल? तुम्ही केली का मानसिकता? असं आहे पॉईंट असं आहे की एकदा होऊन द्या ना काय होतं ते. मी जे असे सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या 2 दिवसाचं त्यांचं एकंदर वर्तन बघितल्याच्या नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना दोष देता येणार. सर पण 10 शेड्यूलमध्ये या आजच्या जजमेंटमध्ये निरीक्षणामध्ये स्पीकरनी म्हटलं की 10व्या शेड्यूलचा वापर हा कोणतेही निर्णय लादण्यासाठी किंवा पक्ष नेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय. अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्ष नेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय. मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. माझ्या मते 10 शेड्यूलच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या केसमध्ये केलं ते खरं आहे कारण ते फार जजेंट आहे आणि फार जजेंटचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो, कायदा होतो, केस लॉ होतो. त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हणलं आणखीन कुणी काय म्हणलं याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लॉ झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे. पण ठाकरेंचे जे आता आमदार आहेत ते भारत गोगावले आमंत्रण करू शकतील का? नाही आता कसे करते नाही म्हणजे त्यांना अधिकार आहे का? नाही असं या स्पीकरनी सांगितलं की त्यांचा व्हीप आहे पण स्पीकरनी त्यांना अफाट ठरवण्याची मागणी ही मान्य केली नाही. हा उद्या त्याला विधिमंडळामध्ये एखाद्या विषयाला व्हीप दिला यांनी मान्य नाही केला तर तो वादाचा किंवा न्यायालयात जाण्याचा विचार होऊ शकतो. पॉलिटिकली ड्रिव्हन नव्हता म्हणजे भाजपचा जो मुद्दा मांडला गेला होता एका याचिकेमध्ये की भाजपच्या सांगण्यावरनं या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या तेही मान्य होऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यांनी सांगितलं खरं आता उद्धव ठाकरे असलेल्यांना सोडून शिंदे साहेब कोणाबरोबर गेले? त्यांच्या मंत्रिमंडळात कोण लोक आहेत? भाजप त्यांचा अलायन्स आहे का नाही? आता ही जगण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जे गेले त्यांच्या संबंधी आज काही म्हणलं तर चालेल पण नंतरच्या पुढच्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये कारण ते जाणार आहेत त्याच्यात वास्तव त्याच्या पुढेही लोकसभा निवडणुकीपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा काही अंतिम निकाल लागला नाही तर चिन्हाचं आणि पक्षाचं उद्धव ठाकरेंच्या पुढे आव्हान कसं असेल? ते त्यांना इलेक्शन कमिशनच्या पुढे जावं लागेल किंवा यांच्या पुढे जावं लागेल आणि इलेक्शन कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यांना चिन्ह देईल. त्याच्याबद्दल सांगेल तुम्ही नाव काय घ्या काही करा ते दिसतील. त्याला उद्या ते हेच आर्ग्युमेंट करणार की असा असा निकाल आला आहे त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही तुमच्या समोर आहोत उद्या निवडणुका आलेल्या आहेत तुमचा निकाल लागेपर्यंत आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करा हे ते म्हणतील. त्याच्यातले वाद आणि आता हा सगळा विचार आम्ही केलेला आहे. ते जवळपास 120 चिन्ह आहेत त्याची यादी मोठीच्या मोठी आहे
ठरलंय चिन्ह वगैरे काही नाव नाही, मी वगैरे काही विचार- प्रेसिडेंटच्या तयारीनुसार? ठाकरेंनी नाही, मशाल सर. घेतली हातात आपण. आता बघूया आता काय होतं ते. आता वर्षा नोकरी झाली करायचं